हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं, आता आपण पुन्हा एक साईट घेऊन आलेलो आहे. ही 2 BHKची साईट आहे, फुल फर्निश्ड रावेत किवळेमध्ये. आता तुम्ही मागेल बघाल तर इथे आपण पूर्ण एक सेफ्टी गेट केलेलं आहे. हे सेफ्टी गेट जे आहे हे पूर्ण 32 mm पाईनवूडमध्ये आहे. कारण का स्टँडर्ड असं म्हणतं की सेफ्टी गेट जर तुम्ही करत असाल तर हे पाईनवूड जे आहे त्याच्यामध्ये हे करावं, ज्याला आपण ब्लॅकबोर्डही म्हणतो. हे पूर्ण ब्लॅकबोर्ड पाईनवूडमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण इथे हँडल जे यूज केलेलं आहे हे पूर्ण सॉलिड हँडल आहे, म्हणजे 100% हे भरीव हँडल आहे. नॉर्मली जर तुम्ही बघाल की मार्केटला जे लोकल हँडल्स आहे त्यातनं हॉलो असतात, कुठेतरी आतनं पोकळं असतात, तर त्याची जी लाईफ आहे ती कमी असते किंवा त्याचं प्लेटिंग वगैरे सुटतं. तर इथे आपण पूर्ण बेस्ट क्वालिटीचं इथं मटेरियल दिलेलं आहे. त्यानंतर इथं युरोपाचं एकदम हेवी लॉक आपण इथं यूज केलेलं आहे. आणि ही जी थीम आहे ही आपण अँटिक थीम घेतलेली आहे इथे. त्यानंतर तुम्ही तर वरती जर बघाल तर वरती आपण पूर्ण लेझर कटिंगचे डिझाईन्स दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण WPC 8 mm बोर्ड आपण तिथं यूज केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये वॉर्म व्हाईट लाईट आपण अशी दिलेली आहे. आणि त्याच्यावरती जी कॅनोपी आहे, कॅनोपीच्या साईडला पूर्ण वॉर्म लाईट दिली. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये भेटतं, एक व्हाईट आणि वॉर्म. तर दिसायला ॲस्थेटिकली हे जे आहे हा कॉम्बिनेशन दिसायला खूप छान दिसतो. त्यानंतर बॅक साईडला तुम्ही बघितलं तर इथं आपण लोवर्स आपण हे इथे यूज केलेलं आहे. हे ॲक्च्युली MDFचे लोवर्स आहेत आणि ह्याच्यावरती आपण डिको केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला इथं कसं होतं की इथं ही पूर्ण अशी रॉ वॉल होती, म्हणजे जी रफ टेक्स्चर जो असतो ना, आता तुम्ही इथं वरती बघू शकता तशी वॉल होती. मग ह्या साईडला आपण काय केलं, इथे आपण पूर्ण टाईल्सचा यूज केलेला आहे, ज्याने हे पूर्ण भरून दिसतंय आणि ह्याचा जो लुक आहे तो चांगल्यापणे तुमच्यासमोर इथं आलेला आहे. बरं, आता आपण आतलं बघूया हॉलमध्ये या. बरं, आता आपण जसं आता एंट्री करतो हॉलमध्ये, तर ह्या बाजूला इथे जे आहे इथे आपण एक कॅबिनेट बनवलं आहे, एक कमऱ्याच्या लेवलला बनवलं आहे. वरती आपण नंबर ऑफ ड्रॉज दिलेले आहेत, खाली तुम्हाला नंबर ऑफ डोर्स दिलेले आहेत, जे काही तुमचं सामान वगैरे आहे तुम्ही इथे ठेवू शकताय. त्यानंतर बॅक साईडला इथं वॉलला आपण पूर्ण इथं पॅनेलिंग केलेलं आहे. इथे फ्लुटेड आपण पूर्ण लॅमिनेट्स यूज केलेलं आहे विथ मार्बल टेक्स्चर्स. आणि ह्याच्या लेफ्ट आणि राईट हँड साईडला आपण इथं लोगोसचा यूज केलेला आहे. वरच्या बाजूला आपण एक सिम्पलमध्ये POP केलेले आहे. प्रकारे इथं बघू शकता, इथं आपण ट्युनिट केलेलं आहे. ट्युनिट जे आहे हे आपण सिम्पल आणि सोबरमध्ये केलेलं आहे. ह्या बाजूला इथे आपण एक पूर्ण एक बॉक्स दिलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण सोव्हिनियर आयटम्स वगैरे ठेवू शकतो. आणि इथं जो बॉक्स आहे किंवा आपण याला टॉल युनिटी बोलू शकतो, ह्याच्यामध्ये इथे आपण पूर्ण एक प्रोफाईल शटर दिलेला आहे. हा जो प्रोफाईल शटर आहे हा पूर्ण आपण इथं रोज गोल्डचा घेतलेला आहे, रोज गोल्ड थीम. त्यानंतर बॅक साईडला जे पॅनेलिंग आहे, पॅनेलिंग इथे पूर्ण आपण मार्बल थीम घेतलेली आहे. आणि मार्बलिंग थीमवरती जे आहे इथेही आपण रोज गोल्डच्या टी पट्ट्या यूज केलेल्या आहे 12 mmच्या. त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता, इथे खाली नंबर ऑफ ड्रॉस आहेत आपले. आणि हे जे ड्रॉ आहेत हे सगळे आपले हँडललेस आहेत. ह्याच्यामध्ये गोदरेजचे चॅनल्स आहेत. त्याच्या खाली इथे एक शेल्फ आपण मांडलेला आहे खालच्या बाजूला, इथे तुम्ही तुमचे शो आयटम्स वगैरे मांडू शकताय. बरं, इथे आपण देवारा बनवलेला आहे. कॅमेरामॅन इथे जवळ या आणि दाखवा जरा क्लायंटला आपल्या. ह्या बाजूला आपण इथं देवारा मांडलेला आहे. देवाराच्या वरती आपण एक 3 वॅटची लाईट दिलेली आहे, वॉर्म लाईट. त्याच्यानंतर हा आपला देवारा बेसिक देवारा आहे. त्यानंतर ह्याच्या खाली आपण इथं एक पॅड सिस्टम दिलेला आहे, म्हणजे पूजा करायच्या वेळेस तुमचं जे काही सामान वगैरे आहे तुम्ही इथे मांडू शकताय. पॅडच्या खाली आपण इथे एक ड्रॉ दिलेला आहे. ड्रॉच्या खाली जे आहे परत इथं आपण 2 शटर्स दिलेले आहे. त्यानंतर हा इथं आपला पूर्ण हा काउच आहे, तुम्ही इथं बघू शकता. हा जो आहे हा बेसिकली हा 3+2 सीटर हा सोफा आहे. आणि त्याच्या बाजूला आपण बॅक साईडला जे आपण तुम्ही वॉल बघाल, हा जो सोफा आहे बेसिकली हा 3+2 हा सोफा आहे. आणि त्यानंतर ही जी बॅक साईडला जी वॉल आहे ह्याच्यावरती पूर्ण आपण इथे युरोपियन क्लॅडिंग केलेलं आहे. हे बेसिकली PVC मोल्डिंग आहे. PVC मोल्डिंगचा आपण इथं वापर घेतलेला आहे. आता तुम्ही जर बघाल तर आता आपण डायनिंग एरिया तुम्हाला दाखवतो ना. हा आपला डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरियाला आपण वरती काय केलं आहे, POP जी थीम आहे ती आपली कंटिन्युएशनमध्ये बेसिक आपण पूर्ण एक बेस थीम घेतलेली आहे. म्हणजे एक जवळपास एक 3 इंचाला फक्त आपण खाली POP घेतलेला आहे, जास्त खाली न उतरवलं. नंतर काय होतं की जास्त खाली जर आपण POP घेतलं तर जवळपास ते एक साधारण एक 6 ते 8 इंचाच्या आसपास ते खाली येते जर हेवी डिझाईन आपण घेतली तर. त्यामुळे आपण काय केलं आहे की हे जे डिझाईन्स आहेत हे आपण पूर्ण बेस सिलिंग फक्त घेतलेलं आहे. आणि इथे आपण वरती प्रोफाईल लाईटचा आपण इथं वापर केलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं आपण शँडलर इथं लावलेला आहे. आणि शँडलरच्या ह्या बॅक साईडला जर वरती बघाल तुम्ही तर वरती एक ओव्हरहेड कॅबिनेट आपण दिलेलं आहे.
म्हणजे जे काही ह्यांचं सामान वगैरे आहे ते वरती लोक ठेवू शकतात. आणि त्याच्या खाली इथं आपण क्रॉकरी दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण क्रॉकरीमध्ये जे आहे रोज गोल्ड आपण थीम घेतलेली आहे. आणि हे जे शटर्स आहेत हे पूर्ण हॉरिझॉन्टल्स ओपन होतात. ह्याच्यामध्ये गॅस पंपचा आपण वापर केलेला आहे. हे पूर्ण आपण तुम्ही असं ओपन करू शकता ह्याला. ह्याच्यामध्ये सगळे इथे क्रॉकरी पार्ट्स आलेत. त्यानंतर इथे खाली आपण एक ओपन शेल्फ दिलेला आहे. म्हणजे जे काही तुमचे स्पाइस जार्स वगैरे म्हणा किंवा तुमचे जे क्रॉकरी आयटम्स आहेत तुम्ही इथं मांडू शकताय. त्यानंतर इथं डायनिंग टेबल टॉप आहे. त्यानंतर इथं 4 चेअर्स लावलेले आहेत की आरामात तुम्ही 4 लोक बसून इथं जेवण करू शकताय. आपला डायनिंग एरिया झाला. आता आपण किचन एरियामध्ये जाऊया. या अशा प्रकारे इथं आपण किचन केलेलं आहे. इथे पूर्ण आपण टँडमचा यूज घेतलेला आहे. खालच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे पूर्ण हे सगळे टँडम्स आहेत. तर हा जो पहिला जो पोर्शन आहे हा आपला इथे कटलरीचा पोर्शन आहे. ह्याच्यामध्ये PVC मोल्डिंग ट्रे आहे. तर तुम्ही इथे कटलरी वगैरे तुमचे सगळे इथे येतील. त्याच्या खालचा जो ट्रे आहे हा पूर्ण कप सॉसेस वगैरे जे काय आहे किंवा स्मॉल डिश वगैरे आहे त्याचा तुम्ही इथं वापर करू शकताय. आणि एकदम खालच्या बाजूला जे आहे ते आपले मोठे थाळी जे वगैरे आहेत ते डिश ते येतात. आणि त्याच्यानंतर इथं बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे 8-8 इंचाचे आम्ही 2 ड्रॉज दिलेले आहेत. तर हे जे ड्रॉज 8 इंचाचं याचं जे कारण आहे तर त्याचं मेन कारण हे की ह्याच्यामध्ये तुम्हाला डेप्थ जास्त भेटते. आणि जास्त डेप्थ असल्यामुळे तुम्ही मोठ्याले तुमचे जे काही डबे वगैरे आहे किंवा कडे आहे बाउल वगैरे आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली मांडू शकताय. ह्या साईडला तुम्ही बघाल तर इथे आपण आरो साठी तर कॅबिनेट दिलेला आहे. आता इथे आरो अजून लावलेला नाही तर आरो लावायचा आहे. तर त्याच्यासाठी ते वेकंट आहे. आणि इथे पूर्ण एक हॉरिझॉन्टल आपण इथे प्रोफाईल शटर्स दिलेला आहे. हे पूर्ण ब्लॅक टिंटेड आहे प्रोफाईल शटर्स क्रॉकरीसाठी. त्याच्यामध्ये इथं आपण पूर्ण गॅस पंप दिलेला आहे. हे पण पूर्ण हेटिच कंपनीचं गॅस पंप आहे. तर इथे तुम्ही तुमचे जे काही जार्स वगैरे आहेत किंवा जे काही क्रॉकरी आयटम्स वगैरे आहे तुम्ही इथे ते मांडू शकताय. तर अशा प्रकारे इथे हे 2+2 असे 4 आम्ही इथे क्रॉकरीज घेतलेले आहे विथ प्रोफाईल शटर. आणि इथे चिमणी आलेली आहे. चिमणीच्या वरच्या बाजूला जे आहे आपण एक छोटंसं इथे शटर दिलेलं आहे मेंटेनन्ससाठी. आणि आता मी तुम्हाला पॅन्ट्री युनिट दाखवलं. कॅमेरामॅन तुम्ही ह्या बाजूला या. बरं, आता जसं तुम्ही माझ्या मागं बघाल तर इथे आपण पूर्ण एक टॉल वर्टिकल जी आहे पॅन्ट्री युनिट दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे काय आहे शो आयटम्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. ह्याला पूर्ण ब्लॅक टिंटेड प्रोफाईल शटर दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ सगळे प्रोफाईल लाईट्स आपण मांडलेले आहे. हे जे शेल्फ्स आहेत हे शेल्फ आपण जे आहे हे सगळे फिक्स केलेत. तुम्ही मोस्टली तुम्ही इंस्टाग्रामला किंवा तुम्ही यूट्यूबला तुम्ही बघितलं असेल की नॉर्मली लोक काय करतात की हे जे शेल्फ्स आहेत ह्याच्यामध्ये ते लोक चॅनल्स देतात आणि ते तुम्ही ह्याला पुढे मागे तुम्ही ह्याला खेचू शकताय. पण त्याचं यूज काही नाही आहे. ते चॅनल्स दिल्यानंतर त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला मेंटेनन्स येतं आहे. सगळ्यात बेस्ट मी तर तुम्हाला हेच सुचवेल की हे फिक्स राहू द्या. फिक्स असल्यामुळे ह्याला मेंटेनन्स तुम्हाला सगळ्या जागी जर म्हटलं तर 0 आहे. आणि फक्त तुम्हाला डोर आहे. डोर ओपन केलं की तुम्ही इझिली हे जे काय आहे तुम्ही आतलं स्टफ वगैरे इझिली तुम्ही काढू शकता किंवा मांडू शकताय. बरं, आता ह्या बाजूला जर तुम्ही बघाल इथे तर इथे छोटीशी एक वेट बाल्कनी दिली. तर इथे आपण एक छोटासा इथं कॅबिनेट लावलेला आहे. म्हणजे नॉर्मल तुमची जे साबणाच्या वड्या वगैरे आहे एक्सेल वगैरे जे काय आहे पावडर वगैरे वॉशिंग पावडर वगैरे तुम्ही इथे वरती ठेवू शकता. किचनमध्ये जी POP आहे इथे पण आपण पूर्ण एक बेसिक थीम घेतलेली आहे. पूर्ण त्याच्यानंतर इथे प्रोफाईल लाईट आपण पूर्ण क्युबिकलमध्ये घेतलेली आहे. आणि इथं 15-15 वॅटचे 4 लाईट्स लावलेले आहेत. आणि हे जे लाईटी आहेत हे सगळे विप्रोचे आहेत. आणि ह्या बाजूला क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना 3-in-1 लाईट पाहिजे होती. त्यामुळे इथं आपण 3-in-1 लाईट इथं यूज केलेला आहे. 3-in-1 म्हणजे कसं आहे एकदा तुम्ही स्विच ऑन ऑफ केलं की त्याच्यामध्ये जे शेड्स आहेत ते तुम्हाला चेंज होताना दिसतील त्याच्यामध्ये. तसं एक वॉर्म इफेक्ट आहे, वॉर्म व्हाईट आहे आणि एक पूर्ण ब्राईट व्हाईट आहे. बरं, या आता आपण आत गेस्ट रूमचं बघूया. या जो आपला आहे आता आपण गेस्ट रूमला चाललोय. तर ह्या बाजूला ही जी वॉल होती ही वॉल इथं पूर्ण वेकंट होती. तर ह्या बाजूलाही आपण इथं पूर्ण PVC मोल्डिंग इथं लावलेलं आहे. त्याच्यामध्ये इथं पूर्ण एक वॉलपेपर लावलेला. वॉलपेपर इथं सिम्पल घेतलं आपण, कलरफुल नाही घेतलंय. कारण का ह्या बाजूला जो आपला पूर्ण आपण ऑफ व्हाईट इथं पूर्ण पेंट यूज केलेला हा पूर्ण लस्टर आहे, ऑइल बेस्ड लस्टर. मग त्याला हा जो वॉलपेपर आहे हे पण पूर्ण व्हाईट थीममध्ये घेतलेली आहे, ऑफ व्हाईटमध्ये. तर हे दिसायला कसं त्याच्यामध्ये चांगलं दिसतंय आणि हे एकमेकांबरोबर हे चांगले ब्लेड होते. बरं, या आता आपण गेस्ट रूम बघूया. बरं, आता गेस्ट रूम जे आहे आता तुम्ही इथं बघाल तर इथं आपण पूर्ण एक बेड बनवलेला आहे. हा जवळपास 5.5 बाय 6चा बेड आहे. बॅक साईडला इथे पूर्ण आपण कुशन लावलेला आहे.
आणि त्याच्यानंतर हे जो हेडबोर्ड आहे, हा हेडबोर्ड आपण पूर्ण बेडलाच फिक्स केलेला आहे. आणि हा जो बेड आहे हा पूर्ण हायड्रॉलिक दिलेला आहे. 6 इंचाची ह्याच्यावरती गादी आहे. हे पूर्ण ओपन होतं. ह्याच्या खाली जे काय आहे तुम्ही आरामात तुमचं सामान वगैरे ठेवू शकताय. बरं, कॅमेरामॅन तुम्ही जर थोडंसं ह्या बाजूला या, म्हणजे आपले जे क्लायंट आहे त्यांना वर्कस्टेशन व्यवस्थित बघायला मिळेल. बरं, आता इथे तुम्ही बघाल तर इथं आपण पूर्ण वर्कस्टेशन घेतलेला आहे. हा वर्कस्टेशन आपण पूर्ण सिलिंग हाईट दिलेली आहे. म्हणजे हा 2 फूट प्लस हा 2 फूट असं पूर्ण जवळपास इथपर्यंत हा 4 फूट आहे. तर वरच्या बाजूला तुमच्या फाईल्स वगैरे जे काय आहे ते तुम्ही इझिली मांडू शकताय. खालच्या बाजूला तुमचे पुस्तकं वगैरे काय आहे. आणि ह्या बाजूला आम्ही इथं एक छोटंसं एक ओपन कंपार्टमेंट दिलं आहे. तुम्ही शॉ आयटम्स वगैरे म्हणा किंवा जी हँडी वस्तू तुम्हाला जी लागणार आहे तुम्ही इथं ठेवू शकताय. आणि खाली जे आहे, खाली तुम्हाला स्टेशनरीसाठी इथे एक ओपन पॉकेट दिलेलं आहे. प्रोफाईल लाईट जी आहे आत पण मांडलेली आहे, ह्याच्या खाली पण आम्ही इथे मांडलेली आहे. आणि इथं जो आहे हा एक टेबल टॉप आपला आहे. हा जो टेबल आहे हा 3 फुटी लेंथला आहे. आणि ह्याची जी डिप आहे ही जवळपास एक 16 इंच आहे. स्टँडर्ड एक 16 इंच 18 इंच मॅक्झिमम असते. म्हणजे 14 इंच 16 इंच 18 इंच हे डिपेंड आहे की तुमचं काम कसं आहे, त्या अकॉर्डिंगली आपण ते कस्टमायझेशन करून बनवून देतो. इथे 2 आपलं इथे 2 ड्रॉवर्स आपल्याला आलेले आहे. आणि हे दोन्ही ड्रॉवर जे आहेत हे हँडललेस आहे. बरं, कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथे या, म्हणजे आपल्याला वॉर्डरोब ह्यांना दाखवता येईल. बरं, ह्या बाजूला आता इथे तुम्ही जर बघितलं तर इथे एक ओपन खटकी होती. ह्या खटकीमध्ये पण आपण तेच, जसं आपण तुम्ही तिथं बघितलं तर तोच वॉलपेपर आपण इथं यूज केलेला आहे. तर कसं ही जी खटकी, हा खटकीचा इथं जरा थोडंसं शो वाढला. आणि माझ्यामागे आता तुम्ही इथं बघाल तर हा वॉर्डरोब आहे. हा जवळपास 6.5 बाय 7 फुटी हा वॉर्डरोब आहे. आणि 2 फूट जे आहे हा आपला लॉफ्ट आहे. तर टोटल 6.5 बाय 9 फूट ह्याची हाईट आहे. स्लायडिंग दोन्ही डोअर्स आहेत. 25 mm ची डोअर आहे इथं पूर्ण. ब्लॅकबोर्ड पाईनवूड आहे. 100% पाईनवूड इथं आपण वापर केलेला आहे. स्लायडिंग मेकॅनिझम आहे याच्यामध्ये. ह्याला डबल ट्रॅक वरती पिस्टन आहे. कॉम्बिनेशन आहे हे आपण 2 टोनमध्ये कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. बरं, कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथं या, बॅक साईडला आपण पडदा दाबू. आता हा जो कलर कॉम्बिनेशन आम्ही इथं जो घेतलेला आहे हा पण पूर्ण मेटॅलिक आहे, हाय ग्लॉस आहे. ह्याच्या अकॉर्डिंगलीच इथं आपण परत पण इथं घेतलेलं आहे. म्हणजे दिसताना ही जी थीम आहे ही एकमेकांना पूर्ण परफेक्टली मॅच झाली. वरच्या बाजूला तुम्ही जर बघाल तर जो पी आहे इथं पण पूर्ण बेस्ट सिलिंगचा आपण यूज केलेला आहे. पूर्ण फ्लॅटमध्ये पी आपण जो आहे हा फक्त 3 इंचावरती उतरवलेला आहे. पूर्ण हा कम्प्लिटली बेस्ट सिलिंगच आहे. बेस्ट सिलिंग म्हणजे काय, फक्त तुम्हाला एक सिंगल शीट भेटतंय ते, आणि जे लाईट्स आहेत ते आत त्याच्या इझिली पार्क होतात. तर बेस्ट सिलिंग घेऊन इथं आपण इथेही 15 वॅटची 3-in-1 लाईट्स घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर प्रोफाईल जो आहे, प्रोफाईलमध्ये इथे एक छोटंसं आपण इथे एक पॅटर्न केलेला आहे. आणि ते एक सिंगल फॅनचा आपण यूज केलेला आहे इथे. बरं, आता आपण बघूया मास्टर रूम. ह्या बाजूला तुम्ही जर बघाल तर इथे आपण पूर्ण ड्रेसिंग घेतलेलं आहे. ड्रेसिंग टेबल, ड्रेसिंग टेबलच्या बॅक साईडला जर बघितलं इथं पूर्ण 6 इंचाचा आपण कप्पा दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं तुमचे जे काही कॉस्मेटिक्स वगैरे तुम्ही ठेवू शकताय. आणि फ्रंट बाजूला कम्प्लीट मिरर घेतलेला आहे. ह्याच्या खाली इथं आपण एक साईड टेबल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ड्रॉर्स आहेत. त्यानंतर हा जो बेड आहे हा 6 बाय 6.5 फुटी हा पूर्ण बेड आहे. बॅक साईडला इथं पूर्ण कुशन घेतलेला आहे. ह्या बाजूला इथे पूर्ण वॉलपेपरचा आम्ही यूज केलेला आहे. त्यानंतर हा जो बेड आहे हा बेड पूर्ण परत तुम्हाला हायड्रॉलिक मिळेल. म्हणजे जे काही तुमचं सामान वगैरे आहे तुम्ही इझिली ते इथे मांडू शकताय. तर हा जो आपला पेंट आहे, हा जो पेंट पूर्ण घराला आम्ही जो घेतला आहे तो एकच टोन घेतलेला आहे, दॅट इज द मॉर्निंग ग्लोरी. तर मॉर्निंग ग्लोरी शेड बरोबर हा जो आहे पॅटर्न हा आपला परफेक्ट ब्लेंड होतोय. आणि ह्यालाच लक्षात ठेवता आपण इथे जो आपण पडदे वगैरे घेतलेले आहे, हे पडदे पण आपण सेम तसेच मॅचिंग घेतलेले आहे. कारण का इथं जर तुम्ही वॉलपेपर बघितलं तिथं छोटे छोटे लिव्हचे इथं पॅटर्न्स आहेत, लिव्ज आहेत छोटे छोटे. तर सेम तशीच इथं लिव्ज तुम्हाला पडद्यावरती पण दिसतील. तर असं कॉम्बिनेशन मग आपण ह्याला केलं आहे. बरं, कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथं या. ह्या बाजूला आता तुम्ही बघितलं तिथं कम्प्लिटली हा टॉल युनिट आहे. हा टोटल 2 फीट बाय 9 फीट ह्याची हाईट आहे. तर आपण ह्याला जो आहे 70-30चा रेशो केलेला आहे. तर इथे ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही सामान वगैरे आहे तुम्ही इथं ठेवू शकताय. वरच्या बाजूला तुम्हाला एक छोटासा कंपार्टमेंट दिलेला आहे, त्याला तो आपण हायड्रॉलिक घेतलेला आहे. बरं, ह्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर इथेही आपण पूर्ण एक 6 फूट बाय 7 फूटचा वॉर्डरोब आहे. आणि प्लस 6 फूट बाय 2 फूटचं वरती लॉफ आहे. तर टोटल ह्याची जी हाईट आहे 6 फूट बाय 7 फूट आहे. तर इथेही पूर्ण स्लायडिंग ट्रॅक मेकॅनिझम ह्याला घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 100% पाईनवूड आपण यूज केलेला आहे. 25 mm चा डोर आहे. आणि त्याच्यानंतर इथं साईडला आपण इथे साईड टेबल दिलेला आहे. इथे पूर्ण फ्रुटेड लॅमिनेट्स आपण यूज केलेला आहे.
त्यानंतर तुम्ही इथं वरती जर बघाल तर वरती पण इथे बेस्ट सिलिंग आहे आणि प्रोफाईलचं आपण याच्यामध्ये एक डबल लायनिंग्समध्ये एक सिम्पल आणि सोबरमध्ये थीम घेतलेली आहे. बरं, अशा प्रकारे आपली ही जी साईट आहे ही कंप्लीट झालेली आहे. तर तुमचं सगळ्यांचं जे प्रेम आहे आमच्यावर हे असंच असू द्या. नमस्कार.